मिरजमधील बळीराजा ॲग्रो टुरिझमवर प्रदूषण मंडळाचा दणका, वीज पाणी तोडण्याचा इशारा. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज तालुक्यातील मालगाव येथील बळीराजा ॲग्रो टुरिझम प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर भूमिका घेत कारण दाखवा नोटीस बजावली आहे. आवश्यक पर्यावरणीय परवानग्या न घेता तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता प्रकल्प सुरू असल्याचे तपासात उघड झाल्याने मंडळाने ही कारवाई केली आहे. पुढील 7 दिवसात समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास प्रकल्प कायमस्वरूपी बंद करून वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. मालगाव येथील गट क्रमांक 2481 आणि 2482 मध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पाविरोधात भाजपचे सांगली येथील असलम सय्यद अत्तार यांनी MPCB कडे लेखी तक्रार केली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत MPCBच्या सांगली उपप्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 4 मे 2026 रोजी अचानक पाहणी केली. तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या पाहणीत प्रकल्पासाठी आवश्यक असलेली कन्सेंट ऑफ एस्टॅब्लिश आणि कन्सेंट ऑफ ऑपरेट ही अनिवार्य परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच स्विमिंग पूलमधील दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे समोर आले. हे पाणी थेट बाहेर सोडले जात असल्याचेही निदर्शनास आले. घरगुती मैला व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याचे तपासात आढळले. किचन वेस्ट व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या बायोगॅस यंत्रणा प्रत्यक्षात बंद अवस्थेत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. कोल्हापूर आणि चिपळूण येथील प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये दूषिततेचे प्रमाण गंभीर असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी निखिल N. भरत यांनी प्रकल्प मालकाला पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे की जलप्रदूषण प्रतिबंधक कायदा 1974 आणि वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदा 1981 चे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये आणि वीज पाणी पुरवठा तात्काळ का खंडित करू नये याचे उत्तर 7 दिवसात द्यावे. दरम्यान या कारवाईची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सांगलीच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे.